राज ठाकरेंकडून मनसेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे। संदीप देशपांडेंची मुंबई शहर अध्यक्षपदी निवड झाली आहे। मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच मुंबई शहर अध्यक्षाची निवड झाली आहे। अमित ठाकरेंकडे मनसेच्या सर्व शाखा अध्यक्षांची जबाबदारी आहे। नितीन सरदेसाईकडे मनसेच्या केंद्रीय समितीची जबाबदारी आता सोपवण्यात आलेली आहे। मुंबईला शहर अध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष आतापर्यंत पक्षामध्ये फक्त विभाग अध्यक्ष हे पद होतं। याच्यावरती एक शहर अध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष 3 आणि विभाग शहर अध्यक्ष 1। त्याच्यामुळे संदीप देशपांडे यांचं शहर अध्यक्ष पदासाठी म्हणून मी नाव घोषित केलं आता। खरं बहुधा ही पहिल्यांदा ही रचना करण्यात आली आहे, त्याचा आनंद वेगळा असेल कारण बहुधा पहिल्यांदा मनसेच्या पक्षात ही रचना करण्यात आली आहे मुंबई शहर अध्यक्षाची। आनंद तर आहेच, पण त्याच्याबरोबर जबाबदारीची जाणीव सुद्धा भरपूर आहे। कारण पहिल्यांदाच अशा पद्धतीचं पद हे सन्माननीय राजसाहेबांनी निर्माण केलं आणि ती जबाबदारी माझ्याकडे दिली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की खूप मोठी जबाबदारी आहे, खूप काम करण्यासारखं आहे, खूप कल्पना पण आपण यामध्ये माध्यमातून राबवू शकतो। तर त्याप्रमाणे निश्चितपणे जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न मी आणि माझे सर्व सहकारी आम्ही करू। तुम्ही आताच म्हटलं की मिशन महानगरपालिका आहे, थेट तुम्ही उत्तर दिलं नाही। निश्चितपणे मनसे मिशन मुंबई महानगरपालिका काय बदल घडलं पाहिजे तुम्हाला असं वाटतं? प्रामुख्याने 2 बदल मुळातच सांगू का, मुळात लोकांना सध्या जे खरे प्रश्न आहेत त्याच्यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवलं जात आहे आणि नाही ते प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मला असं वाटतं सर्वात पहिले आमचं काम असेल की लोकांना खरे प्रश्न काय आहेत हे लोकांसमोर मांडणं आणि त्या दृष्टीने आमची आखणी होईल। आणि या संदर्भातली आम्ही 2 तारखेनंतर एक पत्रकार परिषद घेऊन आमचा पुढचा प्लॅन काय असेल हे निश्चितपणे आम्ही तुम्हाला सांगू। आता आपण बघू शकतो, एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की मिशन मुंबई महानगरपालिकासाठी आता मनसे सज्ज झालेले हे म्हणावं लागेल। पहिल्यांदा बहुधा एक वेगळ्या एका पोझिशनची तयारी आता मनसेमध्ये पण पाहायला मिळते। नागेशसोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।